हाय, हॅलो, नमस्कार. आपण ऐकत आहे जबरदस्तीचे लग्न भाग 15. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. ईश्वरी बॅग घेऊन पावसात बाहेर पडली होती. अर्णवने तिला थांबवण्याचा प्रयत्नही केला होता, पण ईश्वरीचे शब्द त्याच्या कानात घुमत होते. ईश्वरी अर्णवला म्हणते, मला दया नकोय, मला प्रेम हवंय. तिथेच अर्णव पावसात भिजत उभा होता आणि तो ईश्वरीला जाताना बघत होता. नकळत का होईना त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं. चितक्यात शालिनी मागून आली आणि तिने अर्णवचा हात ओढला आणि तिला दिसलं की अर्णव त्या मुलीसाठी रडतोय. शालिनी अर्णवला म्हणते, तू त्या मुलीसाठी लढतोय का अर्णव? असं काय आहे तिच्यामध्ये जे माझ्यामध्ये नाहीये? शालिनी चिडून म्हणाली, अर्णव, तू त्या मुलीच्या मागे जातोयस? मी जिवंत परत आले, तुला हे पुरेसं नाहीये का? ती फक्त एका करारासाठी आली होती ना तुझ्या आयुष्यामध्ये. तिची जागा एवढ्यात नाही. मी सांगते हा अर्णव तुला. अर्णवने शालिनीकडे पाहिले. तिचे डोळे रागाने लाल झाले होते. अर्णवला शालिनीच्या वागण्यात तो जुना मृद्धपणा कुठे जाणवत नव्हता. शालिनी आता पूर्णपणे बदलली होती. की ती आधीपासूनच अशी होती कोण जाणे. अर्णवच्या मनात धुपधुप सुरू झालं होतं. ईश्वरी परत आपल्या घरी पोहोचली होती. विनायकरावांनी तिला पाहिलं आणि त्यांना सगळं समजलं. त्यांना काही सांगायची गरज भासली नाही. त्यांनी तिला आपल्या जवळ घेतलं. विनायकराव म्हणाले, बाळा, जे तुझं आहे ते तुझ्याकडे नक्की ये. अर्णव चांगला मुलगा आहे, पण त्याला अजून त्याच्या स्वतःच्या मनाची ओळख झालेली नाही. तू तुझा स्वाभिमान गहाण ठेवू नकोस हं. हे ऐकून ईश्वरीने आपले डोळे पुसले. ईश्वरीने रडणं थांबवलं होतं. तिने ठरवलं की आता ती कोणाची बिग पसंती सेकंड ऑप्शन म्हणून राहणार नाही. तिने तिच्या पदवीच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं आणि एका मोठ्या कंपनी जॉबसाठी अप्लाय केलं. शालिनीचं खरं रूप दिसायला सुरुवात झाली होती. काही दिवस उमटले होते. शालिनी वाड्यावर राणीसारखी राहू लागली होती आणि राजही तशीच करू लागली होती. तिचं वागणं घरातल्यांशी, नोकरांशी आणि अगदी कांचनदेवीशी सुद्धा उद्धटपणे वागणं सुरू होतं. कांचनदेवीला आणि दादासाहेबांना हे अजिबात आवडत नव्हतं. त्यांना वेळोवेळी ईश्वरीची आठवण येत होती. ईश्वरीची काळजी वाटत होती. त्यांना वाटत होतं की ईश्वरी या घरात परत यावी. पण त्यांचं काय चालतं? तिला फक्त संपत्ती आणि अर्णवच्या सह्या हव्या होत्या. शालिनीला एके दिवशी अर्णवने पाहिलं की शालिनी त्याच्या कपाटातून ईश्वरीचे उरलेले दागिने आणि कपडे फेकून देत आहे. त्यावर अर्णव गर्जना करत म्हणाला, शालिनी, हे काय चाललंय तुझं? ते ईश्वरीचं सामान आहे ना, तू असं का फेकतेस? त्यावर शालिनी हसून म्हणाली, ती आता या घराचा हिस्सा नाही अर्णव, आणि तू अजूनही तिचे फोटो आणि सामान जपून ठेवतोयस? तुला समजते का मी किती भोगलंय त्या गुहेमध्ये? हे बघून मला खूप त्रास होतोय यार अर्णव. नको ना वागू असं. अर्णव म्हणाला, शालिनी, तू भोगलंस त्याबद्दल मला तुझी सहानुभूती आहे, पण ईश्वरीने जे माझ्यासाठी केलं ते फक्त एक करार नव्हता. तिने माझं घर सावरलं, माझ्या बाबांचा जीव वाचवला, आणि तू आल्यापासून फक्त अधिकारांची भाषा करतेस. अर्णव एका बिझनेस मीटिंगसाठी एका मोठ्या ऑफिसमध्ये गेला होता. तिथे प्रेझेंटेशन देण्यासाठी एक मुलगी उभी होती. ती दुसरी तिसरी कोणी नसून ईश्वरी होती. ईश्वरीने अतिशय आत्मविश्वासाने आणि बुद्धीने प्रेझेंटेशन दिलं. अर्णव तिच्याकडे बघतच राहिला. आज ती त्याची जबरदस्तीची बायको नव्हती, तर एक स्वतंत्र हुशार मुलगी होती. मीटिंग संपल्यावर अर्णवने तिला अडवलं. अर्णव तिला अडवत म्हणाला, ईश्वरी, तू खूप बदलली आहेस.
आय एम प्राऊड ऑफ यू. त्यावर ईश्वरी थंडपणे म्हणाली, धन्यवाद अर्णव सर. मी माझ्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करते. तुमचं लग्न कधी आहे? शालिनीताईसोबत. पत्रिका नक्की पाठवा हां, मी येईन. तिचे हे शब्द अर्णवच्या काळजात बाणासारखे रुतले. त्याला समजलं की त्याला शालिनीची ओढ नाही तर ईश्वरीची सवय आहे. त्याला ईश्वरीशिवाय जगणं शक्य वाटू लागलं होतं. अर्णव घरी परतला. त्याने शालिनीला हॉलमध्ये बोलावलं. पूर्ण देशपांडे कुटुंब तिथे होतं. अर्णवने कायदेशीर कागदपत्र काढली. अर्णव शालिनीला म्हणाला, शालिनी हे बघ, यात तुझी राहण्याची, खाण्याची आणि औषधाची सगळी सोय मी केली आहे. पण मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. मी ईश्वरीला घटस्फोट देणार नाही. कारण माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. शालिनी वेड्यासारखी हसायला लागली. अर्णव, तू खूप मोठी चूक करतोयस. जर तू माझ्याशी लग्न केलं नाहीस तर मी तुझ्या बाबांना त्या जुन्या केसमध्ये अडकवेन, ज्याचा पुरावा फक्त माझ्याकडे आहे. आठवतंय ना तुला? विचार कर अर्णव, अजूनही वेळ गेली नाही. शालिनी आता अर्णवला ब्लॅकमेल करू लागली होती. खरी शालिनी खरंच इतकी वाईट होती की पुन्हा एकदा कोणीतरी तिसरी चाल खेळत होतं. तर पुढच्या भागात आपण बघणार आहोत की सत्य शालिनीकडे असा कोणता पुरावा होता ज्यामुळे दादासाहेब जेलमध्ये जाऊ शकतात. ते ईश्वरी अर्णवला या संकटातून वाचवण्यासाठी पुन्हा एकदा वाड्यावर परतणार का? अर्णव आणि ईश्वरीचं पुन्हा मिलन होणार का? शालिनी या नात्याची राखरांगोळी करणार का? कथा आता प्रेमाच्या आणि कर्तव्याच्या कात्रीत अडकली आहे. अर्णव आता ईश्वरीसाठी जगाशी लढायलाही तयार आहे. तर जर तुम्हाला कथा आवडली असेल आणि पुढचा भाग पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड कमेंट करायला विसरू नका. पुढचा भाग लवकरात लवकर पाहण्यासाठी बाजूच्याच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या पुढच्या भागाची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल. धन्यवाद.